नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. नाशिक जिल्ह्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास नाशिकच्या पूर्वेकडे गोदावरी आणि तापी ही दोन नद्यांची खोरी आहेत, तर पश्चिमेकडे नारपार आणि दमणगंगा ही खोरी आहेत. नारपार आणि दमणगंगा उगम पावणाऱ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो आणि ते संपूर्ण पाणी पावसाळ्यामध्ये अरबी समुद्रात वाहून जात असतं. त्याच वेळेस गोदावरी आणि तापी खोऱ्यातील गिरणा या नद्यांच्याही उगमस्थानी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो. मात्र या नद्यांचं पाणी हे नाशिक, संभाजीनगर, जळगाव आदी जिल्ह्यांना जात असतं. या भागातील दुष्काळी भाग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ही खोरी तुटीची खोरी म्हणून ओळखली जातात. म्हणजे एकीकडे तुटीचे खोरं असल्यामुळे सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होत नाही, तर दुसरीकडे उपलब्ध असलेलं पाणी अरबी समुद्रात वाहून जातं अशी परिस्थिती आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यामध्ये 4 नदी जोड प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 3 नदी जोड प्रकल्पांना मागील वर्षी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामध्ये गारगाई देव नदी जोड प्रकल्प, एकदारा वाघाड नदी जोड प्रकल्प आणि नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प यांचा समावेश आहे. चौथा प्रकल्प आहे पार कादवा. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचं काम अर्धवट पडलेलं आहे. यामुळे राज्य सरकारने त्याला प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. 3 नदी जोड प्रकल्प मार्गी लागल्यामुळे आता चौथा नदी जोड प्रकल्पही मार्गी लागावा अशी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची इच्छा आहे. या नदी जोड प्रकल्पाचं पाण्याचं वितरण कसं असणार आहे याविषयी अद्याप निर्णय व्हायचा आहे आणि तो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवालाचं कामही प्रलंबित आहे. या परिस्थितीमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी 8 जानेवारी 2025 रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी पार गोदावरी नदीजोड प्रकल्प राबवण्याची मागणी केली होती. पार तापी नर्मदा नावाचा एक आंतरराज्य प्रकल्प सध्या रद्द झालेला आहे. या रद्द झालेल्या प्रकल्पातील काही पाणी पार नदीच्या खोऱ्यात उपलब्ध आहे. हे पाणी आणि पार कादवा खोऱ्यातील काही पाणी असं मिळून ते सर्व पाणी पुणेगाव धरणामध्ये आणायचं आणि पुणेगाव धरणातून ते पाणी चांदवड, येवला, गंगापूर आणि वैजापूर या तालुक्यांना पुरवायचं अशा प्रकारची मागणी भुजबळ यांनी केली होती. त्यानंतर 2 महिन्यांनी भुजबळ यांनी पुन्हा एकदा पार गोदावरी या नदी जोड प्रकल्पासंदर्भामध्ये लक्षवेधी मांडली. याशिवाय त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनीही विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या दोघा पिता पुत्रांच्या प्रश्नाला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. विखे पाटील यांनी दिलेल्या उत्तरानुसार पार तापी नर्मदा हा आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्प रद्द झाल्यामुळे पार खोऱ्यामध्ये साधारणपणे 9.76 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. हे सर्व 9.76 टीएमसी पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवलं जाईल आणि भुजबळ यांनी मागणी केल्याप्रमाणे ते पाणी पुणेगाव धरणात टाकलं जाईल असं उत्तर त्यांनी दिलं आहे. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळ यांनी मागणी केल्याप्रमाणे ती मागणी मान्य केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर जलविज्ञान केंद्र म्हणजे हायड्रोलॉजी या डिपार्टमेंटला त्यांनी पुढच्या 3 महिन्यांमध्ये या भागाचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम वेगाने हाती घेतलं जाईल असंही या उत्तरात सांगितलं आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यातील आधीच्या 3 नदीजोड प्रकल्पांप्रमाणेच लवकरच पार गोदावरी या चौथ्या नदीजोड प्रकल्पालाही प्रशासकीय मान्यता मिळू शकते. परंतु या उत्तरामध्ये एक अन्वयार्थ दडलेला आहे, त्याच्याकडं लक्ष देण्याची गरज आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर, येवला, चांदवड, नांदगाव, देवळा, मालेगाव हे 6 दुष्काळी तालुके आहेत. त्यातील देवळा आणि मालेगाव या 2 तालुक्यांना नारपार गिरणा या नदीजोड प्रकल्पातून पाणी पुरवण्याची सोय करण्यात आली आहे. सिन्नरसाठी गारगाई देव नदी हा जोड प्रकल्प करण्यात आलेला आहे. येवल्यासाठीही भुजबळ यांनी मांजरपाडा हा नदीजोड प्रकल्प राबवून त्याचं पाणी मागच्या वर्षापर्यंत येवला तालुक्यात पोहोचवलेलं आहे. मग राहतो आता चांदवड आणि नांदगाव हे 2 तालुके.
भुजबळांनी मागणी केल्यानुसार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पार्क गोदावरी या नदीजोड प्रकल्पाचं पाणी पुणेगाव धरणामध्ये टाकलं जाणार आहे. पुणेगाव धरणाची क्षमता बघता त्यामध्ये 9 TMC पाणी बसणे शक्य नाही. भुजबळ यांनी यापूर्वी पाठवलेल्या पत्रामध्ये पुणेगाव धरणाजवळ 700 क्युसेक क्षमतेचा एक कालवा तयार करण्याची सूचना दिली आहे. सध्या पुणेगाव जवळ एक कालवा आहे, पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा. या कालव्याची क्षमता 120 क्युसेक अशी आहे. त्याऐवजी 700 क्युसेक क्षमतेचा नवा कालवा तयार करायचा आणि कालव्याद्वारे ते पाणी गंगापूर वैजापूर पर्यंत पोहोचवायचं अशी भुजबळांची योजना आहे. म्हणजे दिंडोरी, चांदवड आणि येवला या तालुक्यातून एवढ्या मोठ्या क्षमतेचा म्हणजे 700 क्युसेक क्षमतेचा कालवा करायचा असेल तर त्यासाठी किती भूसंपादन लागू शकेल याचा विचार करण्याची गरज आहे. आणखी महत्वाची गोष्ट आहे, हा कालवा चांदवड आणि नांदगाव या तालुक्यांसाठी पुरेसा ठरत नाही. चांदवड तालुक्याच्या एकूण भूक्षेत्राच्या केवळ 10-15% भागातूनच हा कालवा जातो आणि नांदगाव तालुक्याशी तर त्याचा दूरचा संबंध नाही. त्यामुळे भुजबळांच्या मागणीप्रमाणे पुणेगाव धरणामध्ये पार कादवा नदीजोड प्रकल्पाचं पाणी टाकलं तर ते पाणी चांदवड आणि नांदगाव या तालुक्यांना जाणं अशक्य आहे. पार गोदावरी या नदीजोड प्रकल्पाचं पाणी मांजरपाडा बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर ते पाणी बंदिस्त कालव्याद्वारे चांदवड आणि नांदगाव तालुक्यात नेण्याची गरज आहे. त्यासाठी मांजरपाडा बोगद्यातून ते पाणी उचलायचं आणि धोडप किल्ल्यापर्यंत बंदिस्त कालव्याद्वारे न्यायचं. बंदिस्त कालव्यातून त्या धोडप किल्ल्यावरून त्या पाण्याचं ग्रॅव्हिटीनं त्याचं वितरण होऊ शकतं आणि ते पाणी संपूर्ण चांदवड तालुका आणि नांदगाव तालुक्यातील काही भागापर्यंत पोहोचू शकतं. नांदगाव तालुका आणि चांदवडचा काही भाग हा नारपार गिरणा या खोऱ्यामध्ये आहे. मात्र नारपार गिरणा या नदीजोड प्रकल्पामध्ये नांदगाव आणि चांदवड तालुक्यातील 35 गावं यांचा समावेश झालेला नाही. म्हणजे ती गावं अशीही सिंचनापासून वंचित राहणारी आहेत. मात्र मांजरपाडा बोगद्यातून जर आपण धोडप किल्ल्यापर्यंत पाणी नेलं आणि तिथून ते ग्रॅव्हिटीनं चांदवड आणि नांदगाव तालुक्यामध्ये नेलं तर या दोन्ही दुष्काळी तालुक्यांच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी संपला जाऊ शकतो. भुजबळ हे येवल्याचे आमदार आहेत आणि येवला तालुक्यात जास्तीत जास्त पाणी मिळावं म्हणून त्यांच्या सोयीनं ते पार कादवा या नदीजोड प्रकल्पाची दिशा किंवा त्याच्या पाणी वितरणाची सूचना करत आहेत. ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत, परंतु नांदगाव आणि चांदवडच्या लोकप्रतिनिधींनी यासाठी जागा होण्याची गरज आहे. ते लोकप्रतिनिधी जागे होणार नसतील, ते झोपेचं सोंग करणार असतील तर तिथल्या इतर राजकीय कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि जलसंपदा विभागावर दबाव आणून पार्क गोदावरी या नदीजोड प्रकल्पाचं पाणी पुन्हा मराठवाड्यालाच नेण्याचा जो छुपा अजेंडा राबवला जात आहे त्याला आळा बसवला पाहिजे आणि चांदवड आणि नांदगाव या कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यांचा सिंचनाचा प्रश्न सोडवला पाहिजे. नाहीतर नदीजोड प्रकल्प होऊन जातील, पाण्याचं आरक्षण निश्चित होईल आणि त्यानंतर तुम्ही जागे झाले आणि विद्यमान लोकप्रतिनिधींना किती दोष दिले तर त्यांनी पाणी तुम्हाला पुन्हा मिळू शकणार नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून चांदवड आणि नांदगाव या 2 तालुक्यातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी या संदर्भात वेळीच आवाज उठवण्याची गरज आहे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.